नमस्कार 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 माझ्या व माझ्या पूर्ण परिवाराकडून माझ्या समस्त यूट्यूब परिवाराला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। सो गाईज, आज दिवाळी आहे आणि लक्ष्मीपूजनचा हा दिवस आहे आणि मी या दिवाळीच्या दिवशी माझ्या घरी आहे। याच्यापेक्षा मोठी खुशीची गोष्ट अजून काहीच राहू शकते। सो गाईज, मी माझ्या दिवसाची सुरुवात महालक्ष्मी जगदंबा मातेच्या दर्शनाने करत आहे आणि जे माझ्या घराजवळ खूपच जवळ मंदिर आहे, खूप प्रसिद्ध आहे विदर्भात। तो मी नवरात्रीमध्ये जळगावला होती, सो माझ्याकडून पॉसिबल नव्हते येणं। सो ते दर्शन मी आज घेते आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वन्स अगेन हॅपी दिवाळी। गाईस, मी आता कोराडी मंदिरला पोहोचली आहे आणि खूप भारी फिलिंग होत आहे, लाईक वेगळंच काहीतरी वाटतं आहे। मी नवरात्रीमध्ये इथे आली नव्हती दर्शनासाठी, तर आज आली आहे आणि इतकी जास्त गर्दी आहे आजच्या दिवशी पण मी दाखवते तुम्हाला। कोराडी खूप चेंज झालं गाईस, म्हणजे मी जेव्हा लास्ट टाईम आली होती आजपासून कदाचित 6-7 महिन्या आधी, तेव्हा इतक्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, बट आता खूप चेंजेस झाले। खूप मस्त वाटतं लाईक। तुझं नाव काय आहे? हे कितीचे किती रुपयाचे? किती रुपयाचे? हॅपी दिवाळी। गाईस, मी एक्सपेक्ट नव्हतं की इतकी जास्त गर्दी आहे, पण खरंच खूप जास्त गर्दी आहे आज। गाईस, आय एम सो लकी की मला आरती मिळाली आहे। आरती सुरू आहे आता इथे। तुम्हाला अजून एक गोष्ट शेअर करायची होती मला। आजपासून 4 वर्षाआधी मी माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉग बनवला होता, तो याच जागेवर येऊन बनवला होता, म्हणजे कोराडी मंदिरलाच येऊन बनवला होता। तेव्हा माझा बर्थडे होता आणि आजसुद्धा मी इथेच आली आहे लाईक दिवाळीच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी। तो व्हिडिओ मी माझ्या आईच्या फोननी बनवला होता आणि आजचा व्हिडिओ मी माझ्या पर्टिक्युलर स्वतःच्या पर्सनल फोननी बनवत आहे। काही काही गोष्टी अशा लाईफमध्ये एकदम चेंज होतात, खूप छान वाटलं मला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की खूप सारे चेंजेस आले लाईफमध्ये। मी 10वी पास झाली, 12वी पास झाली, इवन माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये नंबर लागला आणि मी आज गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीची स्टुडंट, म्हणजे इतक्या 1-1.5 महिना बाहेर राहून आज मी नागपूरला माझ्या घरी परत येऊन आज कोराडी मंदिरला दर्शन घेते। तर माझ्यासाठी खूप भारी फिलिंग आहे ही, म्हणजे पहिला आजपासून 4 वर्षाआधीची तनुश्री आणि आजची तनुश्रीमध्ये मला स्वतःला काहीतरी बदल दिसतो आहे आणि खूप एक्स्ट्रीम लेवलचं चेंज वाटतं आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, खूप खूप भारी वाटतं आहे। सो थँकफुल टू देव बाप्पाला खूप खूप धन्यवाद आणि अशीच चांगली चांगली प्रोग्रेस होत राहा। आणि आता जेव्हा नेक्स्ट टाईम येईल तर अजून एक स्वप्न आहे माझं, ते पूर्ण करून येईन असा आशीर्वाद मागते मी देवीला। तर आता माझं दर्शन खूप छान पद्धतीने झालं आहे आणि आता इथून जातो आम्ही हल्दीरामला, जे माझ्या नियर बाय लोकेशनमध्ये अवेलेबल आहे। तिथून मिठाईया वगैरे घेतो आणि मग मी पुढे दाखवते। लिटरली मी किती दिवसानंतर हल्दीराममध्ये आली। आता मी 2 बॉक्स हे स्वीट्स घेतले, मोतीचूरचा लड्डू आणि काजू कतली। इथून आम्ही आमचं सामान कलेक्ट करू। काकू, असं बाहेरून सामान घेण्याचं सिस्टम आधी नव्हतं, पण आता त्यांनी असं केलं आहे की तुम्ही तुमचं बिल द्या आणि मग बाहेरून सामान कलेक्ट करा। मी जस्ट आता थोड्या वेळा आधी घरी आली आणि आता घराची मी सजावट करते, त्याच्यानंतर रांगोळी टाकणार। सकाळपासून सायंकाळ झाली आहे आणि आता घरची पूर्ण सजावट झाली आहे, फक्त रांगोळीचं काम बाकी होतं, तर ते पण मी केली आहे आणि खूप दिवसानंतर मी रांगोळी काढली आहे। सो डोंट जज माय रांगोळी स्किल्स, बघा। आणि हे क्रिएटिव्हिटी माझ्या मम्मीने केली आहे, जी की इतकी सुंदर वाटतं आहे, तर तुम्ही आता बघू शकता। सायंकाळचे आता 6 वाजले आणि लक्ष्मीच्या आगमनाची तयारी आता झालेली आहे, तर आता मी पण रेडी होते आणि मग तुम्हाला रेडी झाल्यावर भेटते। गाई, आता 7:30 वाजले आहे आणि मी फायनली झाली आहे रेडी। दादा पण रेडी झाला आहे, आई पण रेडी झाली आहे। तर आता करतो आम्ही पूजेला सुरुवात। मूर्ती स्थापना करते आणि तुम्हाला दाखवते।
गाईस. नमस्कार सर्वांना. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या पूजेला ना थोडा आज वेळ झाला, त्याच्यामुळे थोडं रांगोळी वगैरे नाही का, त्याच्यामुळे थोडा तयारीला वेळ झाला. छान फिलिंग येत आहे गाईस. म्हणजे आज दिवाळीचा दिवस आहे आणि झगमग झगमग सगळं झालेलं आहे. खूप भारी वाटतंय. हॅपी दिवाळी मम्मी. हॅपी दिवाळी बेटा. खूप सुखी राहा, आनंदी राहा. प्रत्येक दिवाळी तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि ऐश्वर घेऊन महालक्ष्मी माता आली आहे. तर काही पूजा वगैरे सगळी झाली आहे आणि आता सगळ्यात मेन गोष्ट, फटाके. खूप मोठे मोठे फटाके आणलेले. हे फटाके तेव्हा घेतले जेव्हा मी इथे नव्हती आणि त्याआधी मी तुम्हाला दाखवते की काय काय आणले. आणि हे सगळे फटाके माझ्या दादानी आणले, खूप सारे कलर फॉग. हे आम्ही लास्ट टाइम पण घेतलं होतं. खूप मस्त कलर्स निघतात त्याच्यातून. वाव, हे काय आहे, पहिल्यांदा बघितलं. हे बघ इथे ते थॉर, चक्री, म्हणजे खूप सारे वेगळे वेगळे प्रकारचे फुलझड्याच आहे आमच्याकडे. 1 2 3 अगेन चक्री. भाई खूप सारे आणलेत रे. म्हणजे पासून तर हे टिकटॅक पर्यंत सगळ्या गोष्टी आणल्या. तर चला ते एन्जॉय करूया. म्हणजे आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्हाला दाखवतो. तर आता मी फायनली अशा प्रकारे रेडी झालो आहे, मी आणि माझी मम्मी. तर चला आता फटाके फोडूया. हॅपी दिवाळी सर्वांना. मी आता इथे ट्रायपॉडवर फोन ठेवला आहे, म्हणजे कोणालाच डिस्टर्ब नको व्हायला म्हणून. म्हणून तिथे पण हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी म्हणून नाही मी खाल्ली. हॅपी दिवाळी म्हणू. हॅपी दिवाळी. तुम्हाला अगर माहिती असेल, इफ तुमच्यापैकी कोणी डे 1 पासून असेल, तर जेव्हा मी आजपासून 2 वर्ष आधी एक ब्लॉग बनवला होता, दिवाळी स्पेशल ब्लॉग, तर त्याच्यामध्ये मी घाबरत होती, लाईक अनार वगैरे लागतो की मला फटाक्याची थोडीफार भीती वाटते. बट आता आय एम सो स्ट्रॉंग, आय एम सो कॉन्फिडंट की मी आता नाही घाबरणार. आय होप सो. आणि चला मी दाखवते. आता मी फटाके फोडायला जाते. आता मी मटका अनार लावणार आहे, बघू शकता. आणि मटका अनार माझी सगळ्यात फेवरेट फटाका, माझा सगळ्यात फेवरेट फटाका. दिवाळी माधुरी. हॅपी दिवाळी. आता मी हॅपी दिवाळी मावशी. खूप छान दिसतो तुम्ही. थँक्यू. हॅपी दिवाळी. खूपच छान. मजा आली, खूप मजा आली. तनू थँक्यू तनू. सगळे हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. दोनों को हॅपी दिवाळी. तू गाडी घेतली? कोणती घेतली? एक्सप्लेन कर. माझी आहे. जीत भैया आज जरा आजा ना. कॅमेरा शाय. माझी आहे बुलेट रॉयलची क्लासिक 3. भैया का रैप आ रहा है. हाँ, इंट्रोड्यूस करो जीत भैया अपने सॉन्ग को. हेलो व्हाट्सअप. मेरा एक डेब्यू सॉन्ग आ रहा है जिसका नाम है इनकलाब. तो जल्दी से यूट्यूब में आउट करना, तो सब जाके चेक करना कैसा लगेगा. तो तीनों भाई एक साथ. हॅपी दिवाळी गाईस. हैप्पी दिवाली. जय दिवाली. जय दिवाली. जय दिवाली. खूप सारे विशेष वर सोडतो आम्ही आणि व्हिडिओची एंडिंग करताय. सो दॅट्स फॉर टुडे गाईस.